मुंबईत शिंदे सेनेची स्वतंत्र गटनोंदणी। शिंदेंना भाजपसोबत संयुक्त गटनोंदणी का नको? भाजपवर कुरघोडीसाठी शिंदेंची रणनीती। मुंबई महापालिकेत भाजप शिंदे सेनेच्या युतीला जनतेनं कौल देऊन 10 दिवस उलटले। मात्र महत्त्वाच्या समित्या आणि महापौर पदावरून दोन्ही मित्रपक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे। त्यातच आता शिंदे सेनेनं भाजपवर कुरघोडी करत अस्तित्वासाठी नवा डाव टाकलाय। शिंदे सेनेनं मुंबई महापालिकेत स्वतंत्र गटनोंदणी करण्याची रणनीती आखली आहे। ती नेमकी कशासाठी पाहूया। संयुक्त नोंदणी केली तर भाजप शिंदे सेनेचा गटनेता एकच असेल। संयुक्त गट झाल्यास शिंदे सेनेच्या किती सदस्यांना प्रतिनिधित्व द्यायचं याचा निर्णय भाजपकडे राहील। महापालिका सभागृहात आणि अन्य सर्व समित्यांमध्ये जी भूमिका भाजप घेईल त्याला समर्थन देणं शिंदे सेनेला बंधनकारक राहील। याशिवाय दोन्ही पक्षांसाठी महापालिकेत स्वतंत्र नव्हे तर एकच कार्यालय मिळू शकेल। त्यामुळे शिंदे सेनेकडून स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे। स्वतंत्र गट स्थापन केल्यास पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीवर भाजपचे 8 आणि शिंदे सेनेचे 3 सदस्य जाऊ शकतात। महापालिकेत एकच गट स्थापन केल्यास महायुतीला स्थायी समितीत 1 जागा आणखी पदरात पाडून घेता येईल। मात्र शिंदेंनी स्वतंत्र गट नोंदणी करून हा प्रश्न अस्तित्वाचा केल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो। त्यात भविष्यातील सत्तेचे फासे उलटे पडल्यास महापालिकेतील या समित्यांमधून भाजपवर कुरघोडी करण्याची दूरदृष्टी शिंदे सेना आखतीये हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।